काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत आहेत। भाऊ, काय सांगाल? बिटकॉइनचा मुद्दा समोर आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथं भ्रष्टाचार जे झाला आहे ते सांगत आहेत। ते ऑडिओ दाखवून ते कसे येतात पहिले एकदा दाखवून दे। बिटकॉइन घोटाळ्यात तुमचं नाव समोर येत आहे। मग ते ऑडिओ काय माझा आवाज आहे का ते बघा ना। आहे तुमचा आवाज नाही बघ ना, दाखव दे यांना वाजवून दाखव वाजवून दाखव। हे लोक आहेत नाही यांच्या समोर वाजवून दाखव। सुप्रिया सुळे आणि तुमच्या बोलण्यात जे ऑडिओ क्लिप आहे तो आपलं नाही आहे असं तुम्ही म्हणता? आहेच नाही, ते आमचा ऑडिओच नाही आहे, त्याच्यामुळे तर त्याच्यावर उत्तर काय द्यायचं। पण ज्यांनी हा आरोप लावलेला आहे त्यांच्यावर आम्ही मानहानीचा दावा ठोकतो आहे आणि आज FIR पण आम्ही दर्ज केलेला आहे आणि तो स्पष्ट झालेला आहे। अमिताभ गुप्तांच्या आदेशाने ते ऑडिओ क्लिप समोर आणण्यात आले आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या IPS मध्ये आपसातले वाद किती आहे हे आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे। रश्मी शुक्ला रिटायर झाल्यानंतरही तिला 2 वर्षाचं एक्सटेन्शन देऊन ज्या पद्धतीनं फडणवीसांनी आणि एकनाथ शिंदे यांनी जे पाप केलं आणि IPS मध्येच आपसामध्ये रिव्हेंज निर्माण केलं ते तर स्पष्ट आहे। आणि महाराष्ट्रातला कानून व्यवस्था जी बिघडलेली आहे त्याची कारणं पण राज्यातलं सरकारच आहे। यामुळे IPS मध्ये भांडणं लावून महाराष्ट्राचे 3-13 वाजवण्याचं पाप BJPने केलेलं आहे आणि त्याचाच परिणाम आहे की अमिताभ गुप्ताला त्याच्यामध्ये घालून त्यांना फसवण्याचा जो प्रयत्न सुरू झालेला आहे तो दिसतो आहे। त्यांच्यावर खोट्या इन्क्वायऱ्या लावल्या गेलेल्या आहेत अमिताभ गुप्तावर आणि रश्मी शुक्लांनी आमचे फोन टेपिंग केलेत। रश्मी शुक्लाला क्लीन चिट देतात हे लोक, म्हणजे विरोधकांचे फोन टेपिंग करणाऱ्या अधिकाऱ्याला न्याय आणि इमानदार काम करणाऱ्या IPS अधिकाऱ्याला पनिशमेंट, हे जे महाराष्ट्रामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेनी केलं त्याचाच परिणाम आज महाराष्ट्रामध्ये भोगतो आहे। आणि म्हणून आज महिला सुरक्षित नाही महाराष्ट्रात, लहान मुली शाळेमधल्या सुरक्षित नाही, मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात बिघडलेला आहे। त्याचं उत्तर भाजपला आता जनता मतदानाच्या रूपाने देणार आहे। 1.5 कोटीपर्यंतचा तो बिटकॉइन आहे आणि तो कन्वर्ट करून दुबईमधून कन्वर्ट करून महाराष्ट्रात त्याचा पैसा वापरला जातो सांगितलं आहे। आम्ही म्हटलं ना, आम्ही म्हणून तर आम्ही FIR दर्ज करवलं आहे आमच्याकडून, आम्ही FIR दर्ज करवलं आहे। हे बघा आता सगळं तुमच्याजवळ नसेल तर मीच दाखवतो। हां, अमिताभ पैसे का किया हुआ कल बोला था ना, ऐसे माथा मस्ती मत करो। अमिताभ पैसे का किया हुआ कल बोला था ना, ऐसे माथा मस्ती मत करो। अमिताभ पैसे का किया हुआ कल बोला था ना, ऐसे माथा मस्ती मत करो। हे माझा आवाज आहे असं म्हणतो। अमिताभ पैसे का किया हुआ कल बोला था ना, ऐसे माथा मस्ती मत करो। अमिताभ पैसे का किया हुआ कल बोला था ना, ऐसे माथा मस्ती मत करो। अमिताभ पैसे का किया हुआ हे माझा आवाज आहे, तुला तरी वाटतं नाही आहे म्हणतात तुम्ही? चल थँक्यू। नक्की थँक्यू। हे होते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।